शेतकरी माणसं, आम्ही गाई म्हैशी शेळ्या मेंढ्या आमचा संसार आहे. तुम्ही वाट पाहताय आमच्यात फूट पडायची, पण शक्य नाहीये. आमची फूट पडणार नाही, मेलो तरी चालेल. शेतकरी फुटणार महिला आलेल्या आहेत. खरं तर हा महिलांचा मोर्चा हा फार पूर्वीच निघायला पाहिजे होता. ज्यावेळी महिलांना फसवणूक करून तुम्हाला ज्या पद्धतीनं 1000 रुपये तुम्हाला ज्या पद्धतीनं पोलीस पाडून ज्या पद्धतीनं तुम्हाला पैशाचे आमिष दाखवून सरकारनं महिलांना पुढं करून त्यांना पैसे दिले की त्यांना माहित होतं की एक कुटुंबातल्या महिलेला दिलं की ती सगळं कुटुंब बाजूला करू शकते. हा शक्तीपीठ हवाय कशासाठी? 8 तासामध्ये नागपूरहून गोव्याला जायचंय कशासाठी? असं कोणतं शक्तीस्थळ त्या ठिकाणी गोव्याला आहे की तुम्हाला 8 तासामध्ये तिथं पोहोचायचंय? फक्त या ठिकाणी विचार करा, कारण फक्त सुपीक जमिनी जाणार आहेत असं नाही. नद्या असतील, ओढे असतील, कालवे असतील, याला बांध बसणार आहे. शेतीचे आमच्या तुकडे होणार आहेत, गावं आमची विभागली जाणार आहेत आणि पूर परिस्थितीचं गंभीर सावट आज तुमच्या आमच्यावरती त्या ठिकाणी येणार आहे. चंद्रकांत दादा पाटील, तुम्ही हा शेतकऱ्यांच्या नरड्याचा घोट घेत असाल तर आमच्या माता भगिनी तुमच्या घरावरती लाटणं घेऊन याला कमी करणार नाही. आमच्या माय माऊली वकील बहिणी यावरती काम घेत आहेत. या माय माऊलीच्या नरडीचा घोट घेताय आणि तुम्हाला थोडं